प्रतीक्षा's कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत सावजी चिकन सुक्का। ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप आवडेल आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। तर चला बघूया। चिकन आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। कांदा घ्यायचा आहे, लसूण घ्यायचा आहे, अद्रक घ्यायचा आहे, टोमॅटो घ्यायचा आहे आणि कोथिंबीर घ्यायची आहे। हे सर्व साहित्य आपण वाटण्यासाठी घेणार आहोत। एका भांड्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे। लसूण टाकायचा आहे, अद्रक टाकायचा आहे आणि हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत कांद्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपण हे छान परतून घेणार आहोत। छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहेत आणि पुन्हा छान आपल्याला हे वाटण भाजून घ्यायचं आहे। छान आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त वाटण आपलं भाजून झालं आहे। त्याच भांड्यामध्ये तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि चिकन सुक्का असल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर तेलाचा वापर करायचा आहे। तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे, खडा मसाला टाकायचा आहे, दालचिनी आणि तमालपत्र टाकला आहे आणि हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। मग त्याच्यामध्ये आपल्याला तयार केलेले वाटण टाकायचे आहे। मस्त आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे। वाटणाचा कच्चा वास निघून जाईपर्यंत वाटण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। मग त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे, लाल मिरची पावडर टाकायची आहे, घरगुती मसाला टाकायचा आहे आणि सावजी मसाला टाकायचा आहे। सावजी मसाला मी घरीच बनवला आहे आणि सावजी मसाल्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा। हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान परतून घ्यायचे वाटण आपल्याला। मस्त ग्रेव्ही झाली आहे, तुम्ही बघू शकता मस्त कलर आला आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये चिकन टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त परतून घ्यायचं आहे। आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत। 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। मस्त वाफ आली आहे चिकनला आणि छान तेल सुद्धा सुटलं आहे।
आता आपल्याला त्याच्यामध्ये चिकन शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. आणि पुन्हा छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता जबरदस्त चिकनला रंग आला आहे. छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता आपण बघणार आहोत चिकन शिजलं आहे का. चिकन पूर्णपणे शिजलं नाही म्हणून आपण पुन्हा 5 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत. झाकण ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त आपलं चिकन झालं आहे. झणझणीत सावजी चिकन सुक्का खाण्यासाठी तयार आहे. हे चिकन तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खा, जबरदस्त लागते. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका.